नमस्कार मित्रांनो. मिशन CTET 2026च्या आजच्या भागात मी डॉक्टर जयश्री देशमुख आपणा सर्वांचे खूप स्वागत करते. मित्रांनो, कालच्या भागामध्ये आपण CTET या परीक्षेतील पेपर 1 व पेपर 2 मध्ये असणारा बालविकास व अध्यापनशास्त्र म्हणजेच चाइल्ड डेव्हलपमेंट व पेडागॉजी या विषयातील पहिला घटक विकास व शिक्षण डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन हा घटक अभ्यासला. या घटकातील विकास म्हणजे काय, वाढ व विकासातील फरक, विकासाची वैशिष्ट्ये, विकासाच्या अवस्था, विकास व शिक्षण यांचा परस्परांशी कसा संबंध आहे, हे घटक अभ्यासलेत. आजच्या भागामध्ये आपण विकास व शिक्षण या घटकावरील 50 सराव प्रश्न अभ्यासणार आहोत. चला तर मग बघूया. पहिला प्रश्न आहे, विकासाबाबत योग्य विधान कोणते? विच स्टेटमेंट अबाउट डेव्हलपमेंट इज मोस्ट अप्रोप्रिएट? ऑप्शन्स आहेत. विकास ही केवळ शारीरिक बदलांची प्रक्रिया आहे. डेव्हलपमेंट इज ओनली अ प्रोसेस ऑफ फिजिकल चेंज. विकास ही केवळ मानसिक बदलांची प्रक्रिया आहे. डेव्हलपमेंट इज ओनली प्रोसेस ऑफ मेंटल चेंज. विकास ही गुणात्मक आणि मात्रात्मक अशा दोन्ही प्रकारच्या बदलांची सातत्यपूर्व प्रक्रिया आहे. डेव्हलपमेंट इज कंटिन्युअस प्रोसेस ऑफ बोथ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह चेंजेस. विकास ही केवळ बाल्यावस्थेपर्यंत मर्यादित प्रक्रिया आहे. डेव्हलपमेंट इज द प्रोसेस लिमिटेड ओनली टू चाइल्डहुड. आवर करेक्ट आन्सर इज सी. विकास ही गुणात्मक आणि मात्रात्मक अशा दोन्ही प्रकारच्या बदलांची प्रक्रिया आहे. सेकंड क्वेश्चन, खालीलपैकी कोणती विकासाची वैशिष्ट्ये नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ डेव्हलपमेंट? विकास आयुष्यभर चालू राहतो. डेव्हलपमेंट कंटिन्युअस थ्रू आउट द लाईफ. हे वैशिष्ट्य आहे. विकास क्रमबद्ध असतो, ऑर्डरली. डेव्हलपमेंट इज ऑर्डरली, हे देखील वैशिष्ट्य आहे. विकास केवळ जन्मानंतर सुरू होतो, हे चुकीचं आहे, कारण विकास हा गर्भधारणेपासूनच सुरू होतो. म्हणजे हे वैशिष्ट्य नाही. दिस इज द करेक्ट आन्सर. आन्सर सी. थर्ड क्वेश्चन, विकास आणि अधिगम. अधिगम म्हणजे लर्निंग. विकास आणि अधिगम एकमेकांवर परिणाम करतात, या विधानाचा अर्थ काय? व्हॉट डज स्टेटमेंट डेव्हलपमेंट अँड लर्निंग इन्फ्लुएन्स इच अदर मीन? ऑप्शन्स आहेत. अधिगम आणि विकास हे पूर्णपणे स्वतंत्र आहेत. लर्निंग अँड डेव्हलपमेंट आर कम्प्लिटली इंडिपेंडंट. नेहमी विकास आधी आणि अधिगम नंतर येतो. डेव्हलपमेंट ऑलवेज कम्स फर्स्ट, लर्निंग लेटर. अधिगमाचे अनुभव विकासाला गती देऊ शकतात आणि विद्यमान विकास तर अधिगमाच्या स्वरूपावर परिणाम करतो. लर्निंग एक्सपिरियन्सेस कॅन ऍक्सेलरेट डेव्हलपमेंट अँड करंट लेवल ऑफ डेव्हलपमेंट अफेक्ट्स नेचर ऑफ लर्निंग. अधिगम आणि विकास यांचा काही संबंध नाही. देर इज नो रिलेशन बिटवीन अधिगम अँड डेव्हलपमेंट. ह्याच्यामध्ये अधिगमाचे अनुभव विकासाला गती देऊ शकतात. आपण हे अभ्यासले की अधिगमामुळे किंवा लर्निंगमुळे विकासाला गती मिळते आणि विकासाचा स्तर माहिती असेल तर लर्निंगवर चांगला परिणाम होतो. म्हणजे सी इज द करेक्ट आन्सर. खालील उदाहरणांपैकी कोणते विकास आणि अधिगम यांचा संबंध उत्तम प्रकारे दाखवते? विच एक्झाम्पल बेस्ट शोज द रिलेशन बिटवीन डेव्हलपमेंट अँड लर्निंग? मुलांची उंची वाढणे, इन्क्रीज इन चाइल्ड हाईट. वारंवार सरावामुळे मुलाची अक्षर सुटसुटीत होणे, हँडरायटिंग बिकमिंग नीट ड्यू टू रिपीटेड प्रॅक्टिस. मूलभूत भाषिक क्षमता विकसित झाल्यानंतर नवीन शब्दसंग्रह शिकणे, लर्निंग न्यू व्होकॅब्युलरी आफ्टर बेसिक लँग्वेज ॲबिलिटी हॅज डेव्हलप्ड. केस पांढरे होणे, हेअर बिकमिंग ग्रे. यापैकी कोणतं उदाहरण विकास आणि अधिगम यातील संबंध दाखवते? तर सी. मूलभूत भाषिक क्षमता विकसित झाल्यानंतर नवीन शब्दसंग्रह शिकणे. म्हणजे या ठिकाणी विकास आणि शिकणं यांचा संबंध आहे. शिक्षकाला माहिती आहे की 5 वर्षांच्या मुलांना ठोस वस्तूंमधून चांगले शिकता येते.
ही समज कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे? टीचर नोज दॅट 5-year-old चिल्ड्रन लर्न बेटर थ्रू कॉन्क्रीट ऑब्जेक्ट्स. दिस अंडरस्टँडिंग इज बेस्ड ऑन विच कन्सेप्ट? ऑप्शन्स: फक्त अधिगमाचे सिद्धांत, ओनली थेरीज ऑफ लर्निंग. फक्त जैविक विकास, ओनली बायोलॉजिकल डेव्हलपमेंट. विकासाचे टप्पे आणि अधिगमातील संबंधाची समज, अंडरस्टँडिंग द स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट अँड देअर रिलेशन ऑफ लर्निंग. फक्त शिस्तीची गरज, ओनली नीड ऑफ डिसिप्लिन. बघा, या ठिकाणी शिक्षक ही समज कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे की विद्यार्थ्याला कॉन्क्रीट ऑब्जेक्ट समजतात. म्हणजे या ठिकाणी विकासाचे टप्पे आणि अधिगमातील संबंध, लर्निंग मधील संबंध माहिती असतील, हे समज असेल तर शिक्षकाला हे करता येतं. वाढ आणि विकास याबद्दल योग्य पर्याय निवडा. चूज द करेक्ट ऑप्शन अबाउट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ऑप्शन्स आहेत: वाढ व्यापक आहे, विकास त्याचा भाग आहे. ग्रोथ इज ब्रॉडर अँड डेव्हलपमेंट इज पार्ट ऑफ इट. विकास व्यापक आहे आणि वाढ ही त्याचा भाग आहे. डेव्हलपमेंट इज ब्रॉडर अँड ग्रोथ इज पार्ट ऑफ इट. दोन्ही एकदम सारखेच आहे. बोथ आर एक्झॅक्टली सेम. दोन्ही केवळ शारीरिक बदलच आहे. बोथ आर ओनली फिजिकल चेंजेस. या ठिकाणी खालचे दोन ऑप्शन तर नाहीच आहे. दोन्ही सारखे नाही, दोन्ही दोन्ही पण शारीरिक बदलच आहेत. पण असं नाही म्हणता येणार आपल्याला. वाढ व्यापक आहे की विकास व्यापक आहे? तर विकास व्यापक आहे आणि वाढ ही त्याचा भाग आहे. म्हणून ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. अधिगम लर्निंग बाबत योग्य विधान कोणते? विच स्टेटमेंट अबाउट लर्निंग इज करेक्ट? अधिगम फक्त शाळेतच होतो. लर्निंग टेक्स प्लेस ओनली इन स्कूल. हे नाहीये करेक्ट. अधिगम म्हणजे वर्तनातील तुलनेने शाश्वत बदलाची प्रक्रिया. लर्निंग इज अ प्रोसेस ऑफ रिलेटिव्हली परमनंट चेंज इन बिहेवियर. अधिगम आणि विकास हे पूर्णपणे समान शब्द आहेत. लर्निंग अँड डेव्हलपमेंट आर एक्झॅक्टली द सेम टर्म. नो, इट इज नॉट करेक्ट. अधिगम फक्त परीक्षेसाठी केला जातो. लर्निंग हॅपन्स ओनली फॉर एक्झामिनेशन्स. आपल्याला बी ऑप्शन्स करेक्ट आहे. अधिगम म्हणजे वर्तनातील तुलनेने शाश्वत बदलाची प्रक्रिया. लर्निंग इज द प्रोसेस ऑफ रिलेटिव्हली परमनंट चेंज इन बिहेवियर. दिस इज करेक्ट आन्सर. खेळाच्या माध्यमातून मुलगा सहकार्य वाटून घेतो आणि नियम पाळणे शिकतो. हे कोणत्या संबंधाचे उदाहरण आहे? थ्रू प्ले अ चाइल्ड लर्न्स कोऑपरेशन, शेअरिंग अँड फॉलोइंग रूल्स. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ विच रिलेशनशिप? ऑप्शन्स आहेत: शारीरिक विकास आणि अधिगम, फिजिकल डेव्हलपमेंट अँड लर्निंग. सामाजिक विकास आणि अधिगम, सोशल डेव्हलपमेंट अँड लर्निंग. भावनिक विकास आणि अधिगम, इमोशनल डेव्हलपमेंट अँड ग्रोथ. बौद्धिक विकास आणि वाढ, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट अँड ग्रोथ. खेळामुळे सामाजिक विकास होतो. म्हणजेच सामाजिक विकास आणि अधिगम, सोशल डेव्हलपमेंट अँड लर्निंग इज करेक्ट आन्सर. विकास आणि अधिगम यांच्या बाबत योग्य पर्याय कोणता? विच ऑप्शन इज अप्रोप्रिएट रिगार्डिंग डेव्हलपमेंट अँड लर्निंग? ऑप्शन्स आहेत: विकास फक्त अनुवंशिकतेवर अवलंबून असतो. डेव्हलपमेंट डिपेंड्स ओनली ऑन हेरिडिटी. अधिगम फक्त पर्यावरणावर अवलंबून असतो. विकासाशी काही संबंध नाही. लर्निंग डिपेंड्स ओनली ऑन एन्व्हायरमेंट, हॅज नो लिंक विथ डेव्हलपमेंट. अधिगम विकासाच्या गतीला वाढवू किंवा कमी करू शकतो. लर्निंग कॅन स्पीड अप और स्लो डाऊन द रेट ऑफ डेव्हलपमेंट. विकास आणि अधिगम यांचा परस्पर काहीही संबंध नाही. देर इज नो म्युच्युअल रिलेशनशिप बिटवीन डेव्हलपमेंट अँड लर्निंग. डी आन्सर तर पूर्णपणे रॉंग आहे. विकास हा फक्त अनुवंशिकतेवर किंवा फक्त पर्यावरणावर अवलंबून नसतो. तो दोन्हीवर अवलंबून असतो. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे सी. अधिगम विकासाच्या गतीला वाढवू किंवा कमी करू शकतो. म्हणजे लर्निंगमुळे विकासाची गती कमी होते किंवा अधिक होते. पुढचा प्रश्न, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट झेडपीडी ही संकल्पना काय सूचित करते? बघा, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही वायगॉट्स्की यांच्या सिद्धांतामध्ये आहे. आणि वायगॉट्स्की यांचा सिद्धांत भाग 8 मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. व्हॉट डज कॉन्सेप्ट ऑफ झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट इंडिकेट? ज्या पातळीवर मूल कोणतीही मदत न घेता काम करू शकते,
लेव्हल ॲट विच चाइल्ड कॅन वर्क विदाउट एनी हेल्प. ज्या पातळीवर मूल योग्य पद्धतीने अधिक चांगले शिकू शकते आणि त्यामुळे पुढील विकास साधू शकते. द लेव्हल ॲट विच चाइल्ड कॅन लर्न बेटर विथ appropriate हेल्प अँड thus अचीव फर्दर डेव्हलपमेंट. ज्या पातळीवर फक्त जन्मजात क्षमता महत्वाच्या असतात, द लेव्हल वेअर ओनली इनेट ॲबिलिटीज मॅटर, रॉंग. ज्या पातळीवर फक्त शारीरिक विकासाशी संबंध असतो, लेव्हल रिलेटेड ओनली टू फिजिकल डेव्हलपमेंट. ज्या पातळीवर मूल योग्य मदतीने अधिक चांगले शिकू शकते, म्हणजे आपला आन्सर आहे बी. कारण झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर असा झोन की मूल स्वतः जे शिकतं आणि इतरांच्या मदतीने जे शिकतं त्याच्यातला जो झोन आहे तो आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. बी इज द करेक्ट ऑप्शन. विकास अधिगमाचा संबंध लक्षात घेऊन शिक्षकाने काय केले पाहिजे? कन्सिडरिंग द रिलेशन बिटवीन डेव्हलपमेंट अँड लर्निंग, व्हॉट शुड बी अ टीचर डू? सर्व मुलांना अगदी एकाच पद्धतीने शिकवणं. टीच ऑल चिल्ड्रन इन एक्झॅक्टली द सेम वे. मुलांच्या विकास स्तरानुसार अधिगम अनुभव नियोजित करणे. प्लॅन लर्निंग एक्सपिरियन्सेस अकॉर्डिंग टू द डेव्हलपमेंटल लेव्हल ऑफ चिल्ड्रन. फक्त हुशार मुलांनाच संधी देणे. गिव्ह ऑपॉर्च्युनिटीज ओनली टू फास्ट लर्नर्स. विकासाकडे दुर्लक्ष करून फक्त पाठ्यपुस्तकावर लक्ष देणे. इग्नोर डेव्हलपमेंट अँड फोकस ओनली ऑन टेक्स्टबुक. मुलांच्या विकास स्तरानुसार अधिगम अनुभव नियोजित करणे. बी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. आपल्याला विद्यार्थ्यांचा विकास स्तर बघावा लागेल आणि त्यानुसार आपल्याला त्यांना कोणते अध्ययन अनुभव द्यायचे ते ठरवावे लागेल. वर्गातील एक मूल मानसिक विकासाच्या दृष्टीने थोडे धीमे आहे. शिक्षकाने अधिगम उपक्रम कसे रचावेत? वन चाइल्ड इन द क्लास इज स्लोअर इन मेंटल डेव्हलपमेंट. हाऊ शुड द टीचर डिझाईन लर्निंग ऍक्टिव्हिटीज? ऑप्शन्स: इतर मुलांना दिलेल्याच कठीण पातळीचे काम देणे. गिव्ह द सेम डिफिकल्ट टास्क ॲज टू अदर चिल्ड्रन, रॉंग. त्याच्या विकास स्तरानुसार सोप्यातून अवघडाकडे जाणारे उपक्रम देणे. प्रोव्हाइड ऍक्टिव्हिटीज सुटेड टू द चाइल्ड्स डेव्हलपमेंटल लेवल, मुव्हिंग फ्रॉम सिम्पल टू कॉम्प्लेक्स. पूर्णपणे उपक्रमांपासून वेगळे ठेवणे, रॉंग. फक्त पाठांतरावर भर देणे. फोकस ओनली ऑन रूट मेमोरायझेशन, रॉंग. म्हणजेच आपल्याला त्याच्या विकास स्तरानुसार सोप्यातून अवघडाकडे जाणारे उपक्रम शोधावे लागतील. म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. विकास सतत आणि क्रमबद्ध असतो, पण गती सर्व मुलात वेगळी असू शकते. याचा अधिगमासाठी काय अर्थ आहे? डेव्हलपमेंट इज कंटिन्युअस अँड ऑर्डरली, बट रेट मे डिफर अमंग चिल्ड्रन. व्हॉट डज दिस मीन फॉर लर्निंग? ऑप्शन्स आहेत: सर्व मुलांकडून समान गतीने शिकण्याची अपेक्षा करणे योग्य आहे. इट इज appropriate to expect all children to learn at the same space. शिक्षकाने वैयक्तिक फरक लक्षात घेऊन शिकण्याच्या संधी द्यायला हव्यात. टीचर शुड प्रोव्हाइड लर्निंग opportunities keeping individual differences in mind. मंदगतीच्या मुलांना मागे सोडले पाहिजे. स्लो लर्नर शुड बी लेफ्ट बिहाइंड, रॉंग. फक्त जलद गतीच्या मुलांनाच अध्यापन करावे. टीचिंग शुड फॉलो ओनली द पेस ऑफ फास्ट लर्नर, रॉंग. म्हणजे आपल्याला शिक्षकाने वैयक्तिक फरक लक्षात घेऊन शिकण्याच्या संधी द्यायला हव्यात. बी इज द करेक्ट आन्सर. मानव विकासाबद्दल योग्य विधान कोणते? विच स्टेटमेंट अबाउट ह्युमन डेव्हलपमेंट इज करेक्ट? विकास फक्त बाल्यावस्थेपुरताच मर्यादित असतो. डेव्हलपमेंट इज लिमिटेड ओनली टू चाइल्डहुड. दिस इज रॉंग. विकास फक्त संज्ञानात्मक कॉग्निटिव्ह क्षेत्रात होतो, म्हणजे बौद्धिक क्षेत्रात. डेव्हलपमेंट ऑकर्स ओनली इन द कॉग्निटिव्ह डोमेन. कॉग्निटिव्ह डोमेन म्हणजे बौद्धिक क्षेत्र, संज्ञानात्मक क्षेत्र. विकास बहुआयामी असतो: शारीरिक, संज्ञात्मक, भावनिक, सामाजिक, नैतिक इत्यादी. डेव्हलपमेंट इज मल्टी डायमेन्शनल म्हणजे बहुआयामी. फिजिकल, कॉग्निटिव्ह, इमोशनल, सोशियल, मॉरल. मीन्स दिस इज द करेक्ट आन्सर. आन्सर सी. खालीलपैकी कोणते उदाहरण अधिगमाशी अधिक थेट संबंधित आहे पण परिणाम विकासात दिसून येते? विच ऑफ द फॉलोइंग
is more directly related to learning through its result appears in development. फक्त भूक लागणे, सिम्पली फिलिंग हँग्री. वाचन शिकल्यानंतर शब्द आपोआप ओळखता येणे, रिकॉग्नायझिंग वर्ड्स ऑटोमॅटिकली आफ्टर लर्निंग टू रीड. रातोरात उंची वाढणे, ग्रोईंग टॉलर ओव्हरनाईट, दात गळणे, शेडिंग द टीथ. वाचन शिकल्यानंतर शब्द आपोआप ओळखता येणे हे कशाशी रिलेटेड आहे? डेव्हलपमेंट and its results. According to Piaget, how many stages of cognitive development are there in children? पियाजे यांच्या मते बालकांच्या संज्ञात्मक किंवा बौद्धिक विकासाचे किती टप्पे आहेत? जीन पियाजे यांचा जो सिद्धांत आपण शिकलो तो आहे भाग 2. जीन पियाजे यांच्या मते विकासाचे 4 टप्पे आहेत. ऑप्शन बी. कोणते 4 टप्पे आहेत? सेन्सरी मोटर, देन प्री ऑपरेशनल, ऑपरेशनल, कॉन्क्रीट ऑपरेशनल अँड फॉर्मल ऑपरेशनल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. इन विच स्टेज डज अ चाइल्ड डेव्हलप ऑब्जेक्ट परमनन्स अकॉर्डिंग टू पियाजे? पियाजे यांच्या मते कोणत्या टप्प्यात बालकात वस्तुस्थैर्य ऑब्जेक्ट परमनन्स विकसित होते? सेन्सरी मोटर स्टेज, संवेदना चालना अवस्था, प्री ऑपरेशनल स्टेज, पूर्वसंक्रियात्मक अवस्था, कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज, मूर्त संक्रियात्मक अवस्था, फॉर्मल ऑपरेशनल स्टेज, औपचारिक संक्रियात्मक अवस्था. बघा, विद्यार्थ्यांना ऑब्जेक्ट परमनन्स कोणत्या? ऑब्जेक्ट परमनन्स म्हणजे या वस्तू इथे आहेत, हे परमनन्स कोणत्या टप्प्यामध्ये डेव्हलप होते? तर पहिलं सेन्सरी मोटर स्टेज, संवेदना चालना अवस्था. The age range of the pre-operational stage is पूर्व सक्रियात्मक अवस्थेचा वयोगट कोणता आहे? Birth to 2 years, 2 to 7 years, 7 to 11 years, 11 to 15 years. प्री-ऑपरेशनल स्टेज. प्री-ऑपरेशनल स्टेज म्हणजे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजच्या पूर्वीची स्टेज म्हणजे 2 to 7 years. ऑप्शन बी. In which Piagetian stage does a child starts logical thinking about concrete objects? पियाजेच्या कोणत्या टप्प्यात बालक मूर्त वस्तूंविषयी तार्किक विचार करू लागते? ऑप्शन्स आहेत सेन्सरी मोटर, प्री ऑपरेशनल, कॉन्क्रीट ऑपरेशनल, फॉर्मल ऑपरेशनल. मूर्त वस्तू, कॉन्क्रीट ऑब्जेक्ट्स म्हणजे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज. सी इज द ऑप्शन. Piaget's theory mainly focuses on which types of development? पियाजे यांचा सिद्धांत प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत मॉरल डेव्हलपमेंट, नैतिक विकास, सायकोसोशियल डेव्हलपमेंट, मनोसामाजिक विकास, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, संज्ञानात्मक विकास, लँग्वेज डेव्हलपमेंट, भाषा विकास. त्यांचा सिद्धांताचं नावच संज्ञानात्मक विकास आहे. Cognitive development means option C. Vygotsky theory is mainly known as dash dash. Vygotsky यांच्या थेरी काय म्हणतात किंवा काय नाव आहे? वायगॉट्स्की यांचा सिद्धांत मुख्यतः कशाच्या नावाने ओळखला जातो? सायकोसोशियल थेरी, मनोसामाजिक सिद्धांत, सोशिओ कल्चरल थेरी, सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत, मॉरल डेव्हलपमेंट थेरी, नैतिक विकास सिद्धांत, बिहेवियरिस्ट थेरी, वर्तणुकी सिद्धांत. वायगॉट्स्की यांचा सिद्धांत सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत आहे. ऑप्शन बी. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट झेडपीडी बाय वायगॉट्स्की रेफर्स टू. बघा, वायगॉट्स्की यांचा सिद्धांत मी तुम्हाला भाग 8 मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. भाग 8 झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट हे पूर्ण कन्फर्म होण्यासाठी भाग 8 पुन्हा एकदा बघा. वायगॉट्स्की यांचा निकट विकास क्षेत्र झेडपीडी ही संकल्पना कोणाकडे निर्देश करते? ऑप्शन्स आहेत व्हॉट अ चाइल्ड कॅन डू इंडिपेंडेंटली, जे बालक स्वतंत्रपणे करू शकते. व्हॉट अ चाइल्ड कॅनॉट डू ॲट ऑल, जे बालक अजिबात करू शकत नाही.
व्हॉट अ चाइल्ड कॅन डू विथ गायडन्स, जे बालक मार्गदर्शनाने करू शकते. अँड चाइल्ड फिजिकल ग्रोथ ओनली, फक्त शारीरिक विकास. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट मी पुन्हा एक्सप्लेन करते. असा झोन की ज्या ठिकाणी बालक स्वतः शिकतो आणि इतरांच्या मदतीने शिकतो, त्याच्या मधला भाग. म्हणजे या ठिकाणी आपलं ऑप्शन कोणतं करेक्ट आहे? ऑप्शन सी. व्हॉट अ चाइल्ड कॅन डू विथ गायडन्स, जे इतरांच्या मार्गदर्शनाने करू शकते. According to Vygotsky, which one of the following plays a crucial role in cognitive development? वायगॉट्स्की यांच्या मते संज्ञानात्मक विकासामध्ये खालीलपैकी कोणाची महत्वाची भूमिका आहे? मॅच्युरेशन ओनली, फक्त परिपक्वता, रिन्फोर्समेंट, पुनर्बलन, कल्चरल अँड सोशल इंटरॅक्शन, संस्कृती आणि सामाजिक परस्पर क्रिया, हेरिडिटी ओनली, फक्त अनुवंश. बघा, वायगॉट्स्की यांच्या सिद्धांतामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मूल हे स्वतः एकटे शिकत नाही, तर त्याचा संस्कृतीबरोबर, समाजाबरोबर जो काही परस्पर संवाद होतो, जी काही इंटरॅक्शन होते, त्याच्यातून मूल शिकत जाते. आणि म्हणून सी इज द करेक्ट ऑप्शन. स्कॅफोल्डिंग इज वायगॉट्स्कीज थेअरी मीन्स. स्कॅफोल्डिंग इन वायगॉट्स्कीज थेअरी मीन्स. वायगॉट्स्की सिद्धांतातील स्कॅफोल्डिंग या संकल्पनेचा अर्थ काय? पनिशिंग रॉंग आन्सर्स, चुकीच्या उत्तरांना शिक्षा. टेम्पररी सपोर्ट टू हेल्प लर्निंग, शिक्षणासाठी दिलेला तात्पुरता आधार. दिस इज अवर करेक्ट आन्सर. स्कॅफोल्डिंग म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला शिकण्यासाठी तात्पुरती मदत करणे. कोहलर्स थेअरी इज रिलेटेड टू विच टाइप ऑफ डेव्हलपमेंट? कोहलबर्ग यांचा सिद्धांत कोहलबर्ग थेअरी रिलेटेड टू विच टाइप ऑफ डेव्हलपमेंट? कोहलबर्ग यांचा सिद्धांत कोणत्या प्रकारच्या विकासाशी संबंधित आहे? कोहलबर्ग यांनी मुळातच नैतिक विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन कोणतं आहे? बी ऑप्शन, मॉरल डेव्हलपमेंट, नैतिक विकास. कोहलबर्ग म्हटलं की नैतिक विकास तुमच्या समोर आला पाहिजे. हाऊ मेनी लेवल्स आर देअर इन कोहलबर्ग्स मॉरल डेव्हलपमेंट? कोहलबर्गच्या नैतिक विकास सिद्धांतात किती पातळ्या आहेत? कोहलबर्गच्या नैतिक विकास सिद्धांतामध्ये 3 पातळ्या आहेत: पूर्व परंपरागत, परंपरागत आणि उत्तर परंपरागत. बी इज द करेक्ट आन्सर. कोहलबर्ग यांचा सिद्धांत भाग 9 मध्ये आपण अभ्यासलाय. भाग 9 पुन्हा एकदा बघा आणि हे कन्फर्म करा. द फर्स्ट लेवल ऑफ कोहलबर्ग मॉरल डेव्हलपमेंट इज कॉल्ड. कोहलबर्गच्या नैतिक विकासाची पहिली पातळीला काय म्हणतात? प्री कन्व्हेन्शनल लेवल, पूर्व पारंपरिक पातळी. कन्व्हेन्शनल लेवल, पारंपरिक पातळी. पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल, उत्तर पारंपरिक पातळी. सोशल कॉन्ट्रॅक्ट लेवल, सामाजिक करार पातळी. क्वेश्चन काय आहे की पहिली पातळी म्हणजे प्री कन्व्हेन्शनल लेवल. आन्सर ए इज द ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. At the conventional level, children's moral decisions are mainly based on. पारंपरिक पातळीवर मुलांची नैतिक निर्णय प्रक्रिया मुख्यतः कशावर आधारलेली असते? फिअर ऑफ पनिशमेंट ओनली, केवळ शिक्षा होण्याच्या भीतीवर. पर्सनल गेन ओनली, स्वतःच्या फायद्यावर. सोशल अप्रुव्हल अँड रूल्स, सामाजिक मान्यता आणि नियमांवर. अबस्ट्रॅक्ट प्रिन्सिपल, सैद्धांतिक तत्वांवर. बघा, हे जे आहे ना, केवळ शिक्षा होण्याची भीती ही प्री कन्व्हेन्शनल स्टेज आहे. त्यानंतर स्वतःच्या फायद्यावर, पर्सनल गेन, ही सुद्धा प्री कन्व्हेन्शनल स्टेज आहे. आणि सोशल अप्रुव्हल रूल्स, सामाजिक मान्यता, ही कन्व्हेन्शनल स्टेज आहे. म्हणून ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. डी ही पोस्ट कन्व्हेन्शनल आहे. विच पेअर इज करेक्टली मॅच्ड, खालीलपैकी योग्य जोडी कोणती? पियाजे मॉरल डेव्हलपमेंट, दिस इज रॉंग. पियाजेंनी संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत मांडला, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. कोहलबर्ग सायकोसोशल डेव्हलपमेंट, मनोसामाजिक विकास. दिस इज रॉंग. कोहलबर्ग यांची जी नैतिक विकासाची उपपत्ती आहे, एरिक्सन कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. दिस इज रॉंग. वायगॉट्स्की सोशियो कल्चरल डेव्हलपमेंट, सामाजिक सांस्कृतिक विकास. दिस इज राईट. फॉर CTET classroom practice, which principle is closest to Piaget's view? CTET मधील कक्षा शिक्षणासाठी खालीलपैकी कोणता सिद्धांत
पियाजेच्या विचाराशी जास्त जुळतो. ऑप्शन्स: चाइल्ड कन्स्ट्रक्ट नॉलेज ऍक्टिव्हली, बालक स्वतः सक्रियपणे ज्ञानाची निर्मिती करतो. चाइल्ड इज पॅसिव्ह लिस्नर, बालक निष्क्रिय श्रोता असतो. लर्निंग इज ओनली मेमरायझेशन, शिक्षण म्हणजे फक्त पाठांतर. टीचर इज ओनली सोर्स ऑफ नॉलेज, ज्ञानाचा एकमेव स्रोत म्हणजे शिक्षक. पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. चाइल्ड कन्स्ट्रक्ट नॉलेज ऍक्टिव्हली, विद्यार्थी सक्रियपणे ज्ञानाची निर्मिती करतो. ऑप्शन ए. विच कॉन्सेप्ट सपोर्ट्स peer लर्निंग अँड ग्रुप वर्क मोस्ट डायरेक्टली? खालीलपैकी कोणती संकल्पना सह अध्ययन म्हणजे पियर लर्निंग आणि गटकार्याला थेट आधार देते? पियाजेच इगोसेंट्रिझम, पियाजेंची अहम केंद्रता, वायगॉट्स्की झेडपीडी झेड वायगॉट्स्की झेडपीडी अँड सोशल इंटरॅक्शन, वायगॉट्स्की यांचे झेडपीडी म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट अँड सामाजिक परस्पर क्रिया. इरिक्सन्स आयडेंटिटी क्रायसिस, एरिक्सनचा ओळख संघर्ष. कोहलबर्ग पोस्ट कन्व्हेन्शनल स्टेज, कोहलबर्ग यांची उत्तर पारंपरिक पातळी. बघा, बी इज द करेक्ट आन्सर. वायगॉट्स्की यांनी दिलेलं झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट हे सह अध्ययनाला मदत करते, कारण त्यामध्ये विद्यार्थी स्वतः शिकतो आणि इतरांकडून पण शिकतो, त्यामधला तो झोन आहे. A teacher gives different types of blocks, shapes, size, colors to class 1 children, and ask them to make anything they want and then explain what they made. Which principle of Piaget's theory is best reflect here? इयत्ता पहिली मधील मुलांना शिक्षक वेगवेगळ्या आकार, रंग व आकारमानाचे ब्लॉक्स देतो. तुम्हाला जे हवे ते बनवा आणि समजावून सांगा असे सांगतो. पियाजेच्या कोणत्या संकल्पनेचा इथे सर्वाधिक उपयोग होतो? रिवॉर्ड अँड पनिशमेंट, बक्षीस व शिक्षा. ऍक्टिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ नॉलेज, ज्ञानाची सक्रिय निर्मिती. दिस इज द करेक्ट आन्सर. कारण पियाजेच्या सिद्धांताचा बेसिस आहे की ज्ञानाची सक्रिय निर्मिती, ज्ञानात्मक उपपत्ती आहे त्यांची. A 4-year-old child cries when her mother leaves the room because she thinks mother has disappeared. Which Piagetian concept is still not fully developed? 4 वर्षाची मुलगी आई बाहेर गेल्यावर खूप रडते कारण आई नाहीशी झाली असे तिला वाटते. पियाजेच्या मते कोणती संकल्पना पूर्णपणे विकसित झाली नाही? कॉन्झर्वेशन, स्थायित्व, ऑब्जेक्ट परमनन्स, वस्तुस्थैर्य. ऑब्जेक्ट परमनन्स. पहिल्या स्टेजमध्ये ऑब्जेक्ट परमनन्स, सेन्सरी मोटर स्टेजला ऑब्जेक्ट परमनन्स हे पूर्णपणे झालेलं नसतं, त्यामुळे ती एखादी वस्तू डिसअपिअर झाली की मूल रडतं, त्याला असं वाटतं की हे ऑब्जेक्ट आता नाहीसं झालंय. A child says, if you pour this water into a taller glass, there will be more water. Which Piagetian task is this child failing? एक मूल म्हणते हे पाणी उंच ग्लासमध्ये ओतलंस तर पाणी जास्त होईल. हे मूल पियाजेच्या कोणत्या कार्यात अपयशी ठरते? क्लास इन्क्लुजन, वर्ग अंतर्भाव. अनुक्रम मांडणी. कॉन्झर्वेशन ऑफ क्वांटिटी, प्रमाणाचे स्थायित्व. सी इज द करेक्ट आन्सर. कारण त्या मुलाला तोपर्यंत छोट्या ग्लासमध्ये किती पाणी बसेल आणि उंच ग्लासमध्ये किती पाणी बसेल ही संकल्पना त्याला विकसित झालेली नसते. A child cannot solve word problems in maths alone, but when the teacher gives leading questions and hints, the child solves them correctly. This situation shows dash dash. एक मूल गणितातील शब्द समस्या स्वतः सोडवू शकत नाही, पण शिक्षक सूचनांद्वारे, छोट्या संकेतांद्वारे मदत केली की ते नीट सोडवते. हा प्रसंग कोणत्या संकल्पनेचे उदाहरण आहे? ओव्हर लर्निंग, अतिशिक्षण, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, निकट विकास क्षेत्र. ऑप्शन बी, वायगॉट्स्की. A teacher first shows how to do a science experiment, then lets students do it in groups and gradually reduces help. This gradual reduction of support is called dash dash. शिक्षक प्रथम प्रयोग स्वतः करून दाखवतो, मग मुलांना गटात तो करायला लावतो आणि हळूहळू आपली मदत कमी करतो.
या साह्य कमी करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? रिन्फोर्समेंट, पुनर्बलन, स्कॅफोल्डिंग, आधार रचना. स्कॅफोल्डिंग ही संकल्पना सुद्धा वायगॉट्स्की यांच्या सिद्धांतामध्ये आहे, की आपण विद्यार्थ्यांना आवश्यक तेथे मदत करणं आणि नंतर ती मदत कमी करणं. A teacher encourages children to discuss their ideas with classmates before writing an answer. Which theros, which theorist view is most reflected here? Which theorist is most reflected here? शिक्षक मुलांना लिहिण्यापूर्वी सह अध्यायांशी चर्चा करायला प्रोत्साहन देतो. कोणत्या सिद्धांतकाराचा विचार येथे जास्त दिसून येतो? उत्तर लिहिण्यापूर्वी सह अध्यायांशी चर्चा करणे. पियाजेस इंडिव्हिज्युअल डिस्कवरी, वैयक्तिक शोध. वायगॉट्स्की सोशल इंटरॅक्शन, सामाजिक परस्पर संवाद. दिस इज द करेक्ट आन्सर, बी. A student says, I will not cheat because teacher will punish me if I'm caught. At which level of Kohlberg's moral development is the child? विद्यार्थी म्हणतो मी कॉपी करणार नाही, कारण पकडले तर मॅडम शिक्षा करतील. कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या कोणत्या पातळीवर तो आहे? प्री कन्व्हेन्शनल, पूर्व पारंपरिक, कन्व्हेन्शनल, पारंपरिक, पोस्ट कन्व्हेन्शनल, उत्तर पारंपरिक, सोशल कॉन्ट्रॅक्ट, सामाजिक करार. प्री कन्व्हेन्शनल, पूर्व पारंपरिक. कारण पूर्व पारंपरिक, प्री कन्व्हेन्शनल मध्ये काय होतं की आपल्याला शिक्षा होण्याच्या भीतीने आज्ञापालन केले जाते, म्हणून प्री कन्व्हेन्शनल इज द करेक्ट आन्सर. A child says, I help my friends because they will also help me and people will think I'm good. This mainly shows which moral level? मूल म्हणते मी मित्रांना मदत करतो कारण तेही मला मदत करतील आणि लोक मला चांगलं समजतील. ही मुख्यतः कोणत्या नैतिक पातळीचे निदर्शन आहे? ओबिडियन्स पनिशमेंट ओरिएंटेशन, गुड बॉय गुड गर्ल ओरिएंटेशन, लॉ अँड ऑर्डर ओरिएंटेशन, युनिव्हर्सल प्रिन्सिपल, पोस्ट कन्व्हेन्शनल. गुड बॉय गुड गर्ल ओरिएंटेशन. मला चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी म्हणावं, म्हणजे कन्व्हेन्शनल लेव्हल. A student opposes a school rule that humiliates weaker students, saying this rule is unfair and against basic human dignity, so it must be changed. This reflects which Kohlberg's level? एक विद्यार्थी अशा शाळेच्या नियमाला विरोध करतो जो कमकुवत मुलांची हेटाळणी करतो आणि म्हणतो हा नियम अन्यायकारक आहे आणि मानवी सन्मानाच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात आहे, त्यामुळे तो बदलला पाहिजे. हे कोहलबर्गच्या कोणत्या पातळीचे उदाहरण आहे? प्री कन्व्हेन्शनल, कन्व्हेन्शनल लॉ अँड ऑर्डर, पोस्ट कन्व्हेन्शनल, युनिव्हर्सल इथिक्स प्रिन्सिपल्स. पोस्ट कन्व्हेन्शनल इज द करेक्ट आन्सर. कारण या ठिकाणी मुलाला युनिव्हर्सल इथिक्स कळायला लागलेत. ते म्हणतात की हा नियम अन्यायकारक आहे, म्हणजे दिस इज द पोस्ट कन्व्हेन्शनल स्टेज. A 3-year-old child wants to tie her shoelace by herself. Mother always does it for her and scolds her when she tries. According to Erikson, this may create dash dash. 3 वर्षांची मुलगी स्वतः बुटाची लेस बांधू इच्छिते, पण आई नेहमी स्वतःच बांधते आणि मुलगी प्रयत्न करते तेव्हा ओरडते. एरिक्सनच्या मते यामुळे कोणता नकारात्मक परिणाम होऊ शकतो? सेन्स ऑफ ट्रस्ट, विश्वासाची भावना, गिल्ट, अपराध भाव, शेम अँड डाऊट, लाज आणि शंका, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स, हीनत्व. योग्य उत्तर आहे शेम अँड डाऊट, लाज आणि शंका. A teenager keeps asking, who am I? What do I want to become? And tries different roles in school, leader, artist, sport person. Which Erikson crisis is visible? एक किशोरवयीन विद्यार्थी सतत मी कोण आहे, मला काय बनायचे आहे असे प्रश्न विचारतो आणि शाळेत विविध भूमिका, लीडर, कलाकार, खेळाडू अशा विविध भूमिका करून पाहतो. इरिक्सनच्या कोणत्या संघर्षाचे हे लक्षण आहे?
ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट, इंडस्ट्री वर्सेस इन्फ्युरिटी, आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन. आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन. किशोरावस्था. A primary child likes to complete tasks, do homework neatly, and feels proud when teacher praises his work. According to Erikson, successful resolution of which stage is indicated. प्राथमिक वर्गातील मूल कामे वेळेवर पूर्ण करते, नीट गृहपाठ करते, शिक्षक कौतुक करतात तेव्हा अभिमान वाटतो. इरिक्सनच्या मते कोणत्या टप्प्याचे यशस्वी निराकरण इथे दिसते? इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट, पुढाकार विरुद्ध अपराध भाव, इंडस्ट्री वर्सेस इन्फिरियरिटी, परिश्रम विरुद्ध हीनत्व, ऑटोनॉमी वर्सेस शेम, ऑटोनॉमी वर्सेस शेम अँड डाऊट, स्वायत्तता विरुद्ध लाज आणि शंका, इंटिग्रिटी वर्सेस डिस्पेअर, अखंडता विरुद्ध नैराश्य, इंडस्ट्री वर्सेस इन्फिरिटी. इज द करेक्ट ऑप्शन. A teacher gives a challenging problem slightly above students' present level and allows them to work in mixed ability groups so that they help each other. This practice is best justified by dash dash. शिक्षक मुलांच्या वर्तमान पातळीपेक्षा थोडा अवघड प्रश्न देतो आणि मिश्र क्षमता गटात तो सोडवायला लावतो, जेणेकरून मुलं एकमेकांना मदत करतील. हा उपक्रम कोणत्या सिद्धांताने जास्त समर्थित आहे? पियाजेस रेडेन्स कॉन्सेप्ट ओनली, Vygotsky, ZPD and collaborative learning. Second is the correct option B. Vygotsky, ZPD and collaborative learning. Teacher allowed children to ask why and how questions and design simple experiments after teaching a science concept. This approach mainly supports which kind of learning. शिक्षक विज्ञानाचा धडा घेतल्यानंतर मुलांना का कसे प्रश्न विचारू देतो आणि साधे प्रयोग स्वतः डिझाईन करून देतो. ही पद्धत मुख्यतः कोणत्या प्रकारच्या शिक्षणाला आधार देते? रूट लर्निंग, पाठांतर, कॉन्सेप्च्युअल ऍप्लिकेशन, कॉन्सेप्च्युअल अँड ऍप्लिकेशन बेस्ड लर्निंग, संकल्पनात्मक अनुप्रयोग आधारित, ड्रिल वर्क ओनली, फक्त सराव, टीचर सेंटर्ड लर्निंग, शिक्षक केंद्रित शिक्षण, conceptual and application based learning. This is the correct option. A teacher notices that one child is very quiet and hesitant to participate in group activities. To support the child's psychological development, the teacher should do dash dash. शिक्षकाला लक्षात येते की एक मूल खूप शांत आहे व गटातील क्रियाकलापात सहभागी होण्यास कचरते. त्याच्या मनोसामाजिक विकासाला मदत करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? Ignore the child so that she becomes independent on her own? No. Publicly scold the child for not speaking? Wrong. Provide small success-oriented roles in group and encourage gently. This is the correct answer. म्हणजे त्याला यश मिळेल असे छोटे रोल्स त्याला देणं, छोटं काम देणं आणि या छोट्या गोष्टीतून त्याला हळूहळू एनकरेज करणं. दिस इज द आन्सर. When a child learns to solve a puzzle by watching a peer and then tries it independently, which concept does this illustrate? मुलगा किंवा मुलगी आपल्या सहपाठ्याला कोडे सोडवताना पाहतो आणि नंतर स्वतंत्रपणे प्रयत्न करतो, तर ही संकल्पना कोणती दर्शवते? इमिटेशन, अनुकरण, इंडिपेंडंट डिस्कव्हरी, स्वतंत्र शोध, स्कॅफोल्डिंग, आधार रचना, सोशल लर्निंग, सामाजिक शिक्षण. सोशल लर्निंग, कारण मुलगा दुसऱ्यांचं बघतो आणि नंतर तसं करण्याचं ते शिकतो, म्हणजे हे सामाजिक शिक्षण झालं. A 7-year-old refuses to play with younger children because I'm big now. According to Piaget, this reflects which cognitive limitation? 7 वर्षाचे मूल लहान मुलांसोबत खेळायला नकार देते, कारण मी आता मोठा आहे. पियाजेच्या मते ही संज्ञानात्मक मर्यादा, ही कोणती संज्ञानात्मक मर्यादा आहे? इगोसेंट्रिझम, अहम केंद्रता, कॉन्झर्वेशन, स्थायित्व, डिसेंट्रिएशन, केंद्रीयता, अबस्ट्रॅक्ट थिंकिंग, अमूर्त विचार.
इगोसेंट्रिझम, अहम केंद्रता. कारण या वयामध्ये त्यांचा थोडासा अहम जागा होतो, इगो जागा होतो. A child argues rules can be changed if they are unfair. This indicates which Kohlberg stage of moral development. मुलगा म्हणतो नियम अन्यायकारक असल्यास ते बदलता येतात. हे कोहलबर्गच्या कोणत्या नैतिक विकासाच्या स्तराचे स्वीकृतीशील विधान आहे? प्री कन्व्हेन्शनल पूर्व पारंपरिक, कन्व्हेन्शनल पारंपरिक, पोस्ट कन्व्हेन्शनल उत्तर पारंपरिक, नन ऑफ दिस. पोस्ट कन्व्हेन्शनल इज द करेक्ट आन्सर. कारण याच स्टेजमध्ये मुलांना नैतिक विकासाच्या संदर्भातील कोणते नियम अन्यायकारक आहे, काय बदलावेत, काय नाही, हे सगळं कळायला सुरुवात होते. उत्तर पारंपरिक. A teacher helps child children to gradually participate in class discussion by giving positive feedback and small roles. According to Erikson, this supports development in which stage? शिक्षक लाजाळू मुलांना हळूहळू वर्गात चर्चा करण्यासाठी सकारात्मक प्रतिक्रिया व लहान भूमिका देऊन प्रोत्साहन देतो. एरिक्सनच्या मते हा विकास कोणत्या टप्प्यात राबवतो? ऑप्शन्स: ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट, विश्वास विरुद्ध अविश्वास, इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट, पुढाकार विरुद्ध अपराध भाव, इंडस्ट्री वर्सेस इन्फेरियरिटी, परिश्रम विरुद्ध हीनत्व, आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन, ओळख विरुद्ध भूमिकेचा संभ्रम, इंडस्ट्री विरुद्ध इन्फेरियरिटी, परिश्रम विरुद्ध हीनत्व. दिस इज द करेक्ट आन्सर. अशा प्रकारे आपण आज बालविकास व अध्यापनशास्त्र या विषयातील बालकाचा विकास आणि शिक्षण हे दोन कॉन्सेप्ट शिकलो. त्यांचा परस्परांशी कसा संबंध आहे ते शिकलो आणि त्यावर आज आपण 50 प्रश्नांचा सराव केलाय. हे सगळे प्रश्न तुम्ही पुन्हा एकदा अभ्यासा, त्यांचा सराव करा. पुढच्या भागामध्ये आपण पुढचं कॉन्सेप्ट शिकूयात. तोपर्यंत अभ्यास करा, खुश राहा. थँक्यू.